नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी भजे करणार आहे, कोथिंबीर भजे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य ती कशी बनवायची ती पण बघूया, साध्या आणि सोप्या पद्धतीनं. कोथिंबीर भजी करण्यासाठी मी कोथिंबीर निवडून घेतलेले आणि अशी फुलाची घेतलेले, देशी कोथिंबीर घेतलेले. फुलाची असल्यानंतर कसं म्हणजे वास चांगला येतो भजी करण्यासाठी, धण्यासारखा वास येतो. आणि मी देशी कोथिंबीर घेतली. देशी कोथिंबीर कशी ओळखायची माहिती आहे का? त्याचे दांड जे आहेत ना ती निळं पाहिजेत, मगच ते देशी कोथिंबीर असते. मी कोथिंबीर अशी कट करून घेतलेले बारीक चाकूनी. मस्त असा वास सुटलेला खमंग. आणि असा वास सुटलेली कोथिंबीर असली ना तर भजी तर एकदम खमंग लागते ते. आता हे बाजूला ठेवूया. बघा, एक वाटीभर मी बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला क्वांटिटी जास्त घ्यायची असली पिठाची तर घेऊ शकता. मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय साहित्य टाकून घेऊया. हे बघा, ओवा आहे, थोडासाच घेतलाय, अर्ध्या चमच्याला पण कमी. ओव्यानं कसं मस्त लागतात भजी आणि पोट पण शाप राहतं खाल्लं तरी. पण थोडीशी हळद टाकायची, थोडंसं तिखट टाकायचं आहे. आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची. सगळी कोथिंबीर मी टाकून घेतलेले. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, जास्त नाही बरं का. आता याच्यात काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आधी काय करायचं, हे सगळं जे टाकलेलं आहे ना आपण मसाला, ते असं अगोदर पिठालाही कोथिंबीरीला लागला पाहिजे मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं 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 पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं. तोंडाला चव नसली, आता उन्हाळा लागलाय ना, काय खावं वाटत नसलं ना तर कोथिंबीर भजी करून खावा. बघा मस्त असं लागते ते, असले भारी लागतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत एकदम घ्यायचा. गावाकडच्या पद्धतीने हे बघा, एवढं असं पातळ पाहिजे. आता याच्यात चिमटभर सोडा टाकायचा, टाकून बी असं मिक्स. तेल तापत ठेवलेलं आहे, तेल चांगलं असं तापलेलं आहे. आता याच्यात भजी सोडून घ्यायचे इथे. आता भजी करपले जाते ते. उन्हाळ्या दिवसाला करण्यासाठी कमीच कोणतासं तेलकट जास्त. आणि कोथिंबीर भजी असल्यामुळं चांगले. तुम्ही एकदा करून बघा. फुललेले आहे ते, चिकटले नाही ते खाली, काय नाही. आता मस्त असे लागते, कोथिंबीर लागते तर हे असं खायला लागते बघा. हिरवड्या काय घरी कोणी खा असं मी तळून घेतलेलं आहे. लाल पर्यंत गॅसवर खायला चांगले, खायला पण चांगले असेल.
जास्त पुढं पण नाही जाऊ द्यायचे. गरम